नमस्कार सर्वांना. तर कोणाकोणाला माहिती आहे की मी आज कुठे आली आहे. जे नक्की ह्या रस्त्याने आले किंवा ह्या क्षेत्री आलेत त्यांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगते. आज आपण आलो आहे गाणगापूरमध्ये. तर सर्वांना श्री गुरुदेव दत्त. तर आल्या आल्या म्हणलं संगमावर जावं आणि तिथं हातपाय धुवायचे होते. मी आज पहाटेच आंघोळ करून आले होते म्हणून आज आंघोळ करणार नव्हते. आणि नेमकंच इथं आत्ता काही दिवसापूर्वी पूर येऊन गेला, बरंच पाणी आलं होतं, त्यामुळं सगळा चिखल झाला आहे. तर इथं स्नान करायचं फार मोठं महत्त्व आहे. बरेच जण येतात इथं आंघोळ करतात. तर गुरुचरित्रामध्येही सांगितलेलं आहे की इथं स्नान केल्याने काय आपल्याला मिळतं, काय पुण्य मिळतं ते. तर मग इथं मी हातपाय धुतले आणि आता आपल्याला दर्शनं घ्यायची होती. बराच वेळ झाला होता, उशीर झाला होता यायला. मग आज आपण इथं आता दर्शन घेतोय, जे की संगमावरच मंदिर आहे. तर एका अध्यायामध्ये असं कथन केलेलं आहे गुरुचरित्राच्या की इथं शुष्क काष्ट आहे, म्हणजे औदुंबराचं झाड आहे. तर एका भक्ताला महाराजांनी जे वाळलं होतं त्याला पाणी घालायला लावलं. ज्या दिवशी पालवी फुटेल तर त्या दिवशी तुझं जे अंगावरचं व्रण आहेस ते सगळं निघून जाईल, असं महाराजांनी त्याला सांगितलं होतं. तेच हे झाड आहे औदुंबराचं. आणि इथं महाराजांचा पण बरेच वर्ष त्यांनी इथं काळ घालवलेला आहे. तर अशा प्रकारे आपण मंदिरात आलो. इथे बघा बरेच जण पारायण करतात आणि खरंच गाणगापूरमध्ये ह्या जागी केलेलं पारायणाचं फळही खूप मोठं आहे. नक्की जर कोणाला जमलं तर आयुष्यात त्यांनी नक्की ह्याचा लाभ घ्यावा. तर मग आता इथं औदुंबराला एक फेरी मारूयात आणि परत पुढचं दर्शन घ्यायला जायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने गर्दी बरीच होती. गावातल्या मंदिरातही भरपूर गर्दी होती. पौर्णिमेचा दिवस असल्यामुळं गर्दी जरा जास्तच राहते. तरी पारायणाला जास्त लोक दिसत नाही आहेत, कारण की सगळं पूर येऊन गेला, त्यामुळे बरेच लोकांचे प्लॅनिंग कॅन्सल झाले असतील. आणि हेच महाराजांचं दुसरं मंदिर आहे, म्हणजे संगमावरच आहे. तर मी थोडा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला, तर बरेच जणांनी दर्शन घेऊ शकता, पण लगेच कॅमेरा पण बंद करावा लागला, कारण की तिथं अलाउड नाही आहे. पण बऱ्यापैकी महाराजांचं इथंही छान दर्शन झालं आहे. मग त्यानंतर हेच जे दत्त महाराजांच्या मंदिरामागं संगमेश्वराचं मंदिर आहे, तर त्या मंदिराचं पण दर्शन घेतलं. इथं महादेवाची पिंड आहे, तर तिथलंही छान दर्शन झालं. मग आता इथनं आपल्याला पुढं जायचं होतं, भस्माच्या डोंगरावर जायचं होतं. तर मग चला भस्माच्या डोंगरावर पण जायचं आहे आपल्याला. मग संगमेश्वराचं पण दर्शन घेऊन छान पुढची वाट आता